कटवरी ठेवून या तुळशी हार गळा काशी पितांबर तुळशी हार गळा काशी पितांबर आवडी निरंतर हे जे ध्यान तुळशी हार गळा काशी पितांबर आवडी निरंतर हे जे ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मने विराजिता तुळशी हार गळा काश पितांबर तुळशी हार गळा काश पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान हो तुका मने माझे
बहुत सुकृताचे जोडे म्हणून विठ्ठले आवडे बहुत सुकृताचे जोडे म्हणून विठ्ठले आवडे आदो हा विठ्ठल
नाशिवंत देह जाणार सकाळ अभिषेकातो काळ सावधान अभिषेकातो काळ सावधान अभिषेकातो काळ सावधान संत समागमी धरावी आवाडी करावी तातडी परमार्थाची करावी तातडी परमार्थाची करावी तातडी परमार्थाची संत समागमे करावे करावे तातडी परमार्थी करावे तातडी परमार्थाचे करावे तातडी परमार्थाचे नाशिवंत देह जाणार सकाळ ऐश खातो काळ सावधान ऐश खातो काळ सावधान ऐश खातो काळ सावधान ओ नाशिवंत देह जाणार सकाळ अभिषेकातो काळ सावधान अभिषेकातो काळ सावधान अभिषेकातो काळ सावधान कामणी हरी नका डोळे तुझे भरुनी राहू नका डोळे तुझे भरुनी राहू नका डोळे तुझे भरुनी राहू तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे नका डोळे दूर भरुनी राहो नका डोळे दूर भरुनी राहो नका डोळे दूर भरुनी राहो नाशिवंत देह जाणार ताळी वाजवा. सकाळ. नाशिवंत देह जाणार सकाळ ओ नाशिवंत देह जाणार सकाळ नाशिवंत देह जाणार सकाळ अभिषेकातो काळ सावधान अभिषेकातो काळ सावधान अभिषेकातो काळ सावधान नाशिवंत देह जाणार सकाळ अभिषेकातो काळ सावधान अभिषेकातो काळ सावधान अभिषेकातो काळ विठोबा रखुमाई सावधान जय जय विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई ठोबा ठोबा क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हा करावा विचार क्षणोक्षणी
जाणारा सकाळ नाशिवंत दे जाणारा सकाळ क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा तरावया पार भवसिंधू 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 नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आकुल नाशिवंत देह नाशिवंत
करावा विचार तरावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता आता नॉर्मल ठेवा आता इको काढून टाका प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग महाराष्ट्र सारस्वताला ललालबूट ठरणारं साहित्य ज्यांच्या मुखारविंदामधून निघालं तुम्हाला आवाज येतोय ते वारकरी मायबापांच्या कर्णकुहरांमध्ये अमृत लहरींसारखं बरसलं ते तुमच्या माझ्या हृदयापर्यंत येऊन पोहोचलं असे असणारे ज्ञानेशप्रिय तुकोबराय यांचा सरळ साधा तुम्हाला समजेल तुम्हाला पचेल तुम्हाला रुचेल असा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे विठाल विठाल आवाज फक्त कमी ठेवू नका कारण की सिस्टीम एवढी सुंदर आहे कार्यक्रमाचं वातावरण सुंदर आहे आणि कौतुक करावं वाटतं खऱ्या अर्थानं या ठिकाणी कण्हेरगाव मधलेत ना सगळे कण्हेरगाव ना कण्हेरगावचे सर्व या ठिकाणी असणारे आदर्श भजनी मंडळी या ठिकाणी वयानं ज्ञानानं अधिकारानं म्हणजे माझ्या आजोबांच्या वयाचे गायक आहेत तुम्हाला सांगेल मी कौतुकाने कौतुक करावं वाटतं तरणे लोक तर कीर्तन करतातच तरणे लोक तर परमार्थ करतायत दादानी काय सुंदर गायन केलं इतकं सुंदर वातावरण असताना देखील त्या ठिकाणी आजही जुन्या जाणत्या लोकांनी परमार्थ टिकून ठेवलाय आणि त्यांच्याकडे बघून कुठंतरी या खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायामध्ये तरुण पिढी घडते त्यामुळे सर्वात पहिल्यांदा कण्हेरगावचे सर्व भजनी मंडळी आवाज थोडा वाढवा सर्वांचं मी कौतुक करते जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी ओरडून बोलायची गरज नाही पडली पाहिजे का सांगते कारण की इथं जर ओरडून बोलले तर संध्याकाळचं कीर्तन आहे आल्यालाच बघितलं तुम्ही आमची गाडी एकतर लक्ष तिकडं गाडीचं जाऊ द्या त्याचं काही नाही पण संध्याकाळच्या कार्यक्रमाला तिकडं मुंबईला तिथं पोचलं पाहिजे व्यवस्थित बरोबर की नाही म्हणून साधारणपणे थोडंसं सगळं काही तुमचं लक्ष इकडं असू द्यात फक्त बरोबर का नाही जे काही होईल आता वाजलेत किती 1 तास उरलाय फक्त किती 1 तास कीर्तन ऐकणार आहे ना फक्त हृदयाचे कान करून ऐका आणि 1 तास थोडासा साऊंडवाले दादा आपले नागनाथ स्पीकर दादा तुमच्या पायाला स्पर्श करून विनंती करते आमचा सगळ्यांचा वारकरी संप्रदायातले छोटे छोटे पाईक आहे आम्ही आमचा थोडासा त्रास सहन करून घ्या विठाल अतिशय सुंदर कार्यक्रमाचं आयोजन नियोजन या ठिकाणी तुम्ही सर्वजण श्रोते मायबाप लांबून लांबून आलात समस्त त्या ठिकाणी पाहुणे मंडळी आहेत या कुटुंबामध्ये प्रत्येक जण या ठिकाणी दुःखामध्ये समाविष्ट होण्याकरता आलेले आपल्याला माहिती आहे या मृत्यू लोकामध्ये जो व्यक्ती जन्माला आलाय एकही शब्द कोणी बोलायचं नाही बोधे बाबा नेहमी कीर्तनात सांगायचे बरं का जो कीर्तनात बडबड करतो प्रमाण सुद्धा आहे आता द्यायला नका लावू मला इथं काय जो कीर्तनात बडबड करतो तो काय म्हणून जन्माला येतो आता बडबड करताय बरं आहे पण जर कीर्तनात बडबड केली तर बेडूक होऊन येईल जन्म मग यायचंय का मग दिवस रात्र ड्राव ड्राव म्हणून आयुष्यात जीवन जगत असताना एक करायचं या मुखातनं जर बडबडच करायची असेल तर विठ्ठल विठ्ठल म्हणून करायची विठाला हातपाय कशासाठी दिलेत बडबड करायला का नाही तर त्यासाठी भगवंताचं नामस्मरण करायचं कार्यक्रम किम निमित्तानं आहे धर्माचं मंडप सुंदर आहे सगळं अतिशय सुंदर आहे पण सांगेन तुम्हाला खऱ्या अर्थाने या घरामध्ये असणारा घराचा आधार ज्यांच्यावरती संपूर्ण परिवार नितांत प्रेम करत होता आज घर चालायचं म्हटलं तर घरातला बाप घरात असणं अत्यंत गरजेचं आहे कैलासवासी स्वर्गवासी विजयदादा बब्रुवाण काशीत हे खऱ्या अर्थानं घरातले वडील आपल्या सर्वांना सोडून निघून गेलेले ते त्यांच्या जाण्यानं संपूर्ण कुटुंबाच्या अंतःकरणामध्ये दुःख झालेलं आहे या दुःखामध्ये आपण त्यांना दुःखातून किती जरी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तरी आपण त्यांना खऱ्या अर्थानं बाहेर काढू शकत नाही वडील गेल्यानंतरनं खऱ्या अर्थानं दुःख होतं ते पत्नीला कारण की जोपर्यंत या संसाराचं एक गणित आहे जर तुम्ही आयुष्याला आल्यानंतरनं तुम्हाला संसाराचं गणित कितीही केलं प्रत्येक ह्याच्यातून फेऱ्यातून तुम्हाला जावंच लागतं 3 सांगितले लक्षपूर्वक ऐका एक जन्म
एक मृत्यू आणि एक विवाह, सगळ्यात गोष्ट एक चुकू शकतं तुम्ही, जन्म आणि मृत्यू चुकू शकत नाही. त्या ठिकाणी फक्त विवाह, आपण त्या ठिकाणी कसं तरी एखाद्याने ठरवलंच की आम्ही त्या ठिकाणी विवाहच नाही करायचा, तर तो व्यक्ती त्या विवाह बंधनातून पाठीमागं राहतो. पण आयुष्याचं गणित हे असं आहे की या 3 गोष्टीतनं आपल्याला जावंच लागतं. या 3 गोष्टीमध्ये सर्वप्रथम सांगितलंय, संसारामध्ये भरपूर दुःख आहे, याही पुढे जाऊन बोलू. आयुष्यात आल्यानंतरनं जसं ज्ञानेश्वरी त्या ठिकाणी गाथा आपण सगळं श्रवण करतो, ते श्रवण करत असताना माणसाला जर आयुष्याचं सार समजून घ्यायचं असेल, लक्षपूर्वक ऐका, माणसाला या जीवनावरती गर्व असेल ना, माणसाला या जीवनावरती खूप अभिमान असेल ना, त्या माणसानं आयुष्यात आल्यानंतर फक्त एकदा गरुड पुराण नावाचा ग्रंथ वाचायचा. ज्यावेळेस तुम्ही गरुड पुराण नावाचा ग्रंथ वाचाल ना, त्यावेळेस तुम्हाला कळेल की हे जीवनाचं सार काय. म्हणून लक्षपूर्वक ऐका, आपले पितर गेल्यानंतर बरोबर त्या ठिकाणी दशक्रिया विधीला गरुड पुराणामध्ये असं सांगितलंय, थोडंसं शास्त्र सांगेल सुरुवातीला. गरुड पुराण ग्रंथामध्ये असं सांगितलेलं आहे, ज्या दिवशी आपल्या जवळची, आपल्या घरातली, आपल्यावरती नितांत प्रेम करणारी व्यक्ती निघून जाते ना, ती व्यक्ती ज्या दिवशी निधन पावते, निधन पावल्यानंतर बरोबर आपल्याकडं 13वा करतात का दशक्रिया करतात, काय करतात? दोन्ही. आमच्या इकडे एक तर 10वा तरी करतात. म्हणजे करतात तर सगळंच करतात, पण असं सोहळा करताना दशक्रियाचा सोहळा करतात. मराठवाड्यात गेला तर त्या ठिकाणी गोड जीवनाचा कार्यक्रम असतो. तसं भाग बदलला, देश बदललं, गाव बदललं, प्रांत बदललं की सगळं काही बदलून जातं. तर आपण त्या दिवशी बरोबर ज्या दिवशी देह ठेवलाय, गरुड पुराणामध्ये असं वर्णन केलंय, त्याच्याबरोबर दशक्रिया दिवशी बरोबर तो गेलेला जीवात्मा त्या ठिकाणी पिंडदान वगैरे होतं. शास्त्र असं सांगतं, जीव गेला की 24 तासाच्या आत ज्या ठिकाणी देह सोडला त्या ठिकाणी तो आत्मा परत येत असतो. मी स्वतःचं सांगत नाही, जाऊन घरी जाऊन वाचा. का, कशासाठी? जीव कुठं गुंतलेला असतो? सगळ्यांमध्ये. मग या करता शास्त्रानं काही विधी दिलेत आणि त्या विधीमध्ये एक म्हणजे वर्ष श्राद्धाचा विधी. जोपर्यंत तुम्ही महिने घालता, महिने झाल्यानंतर 1 वर्षाला बरोबर तुम्ही तुमच्या पितरांसाठी, तुम्ही तुमच्या आईसाठी, वडिलांसाठी, घरातल्या गेलेल्या व्यक्तीसाठी काय केलंय, त्या केलेल्या कर्माची या ठिकाणी काय होती, गणना होती. कशा पद्धतीने आयुष्यभर त्यांनी जीवन व्यतीत केलं, त्या पुण्याची गणना आज बरोबर 12 वाजता केली जाते. आणि म्हणून खऱ्या अर्थानं वर्ष श्राद्धाचा 12 वाजता फुलांचा कार्यक्रम केला जातो. कळालं? नाही तर काही लोकांना विचारलं ना, वर्ष श्राद्ध का करतात बाबा, ते म्हणतात काही नाही, आमच्या शेजारच्याने केलं होतं म्हणून आम्ही केलं. हा, आयुष्यात कळणं गरजेचं. काही लोक म्हणतात नको, कशाला उगाच खर्च करायचा. ऐका बरं का, येथ एक शीत दिधले अन्न होय कोटी कुळांचे उद्धरण. धर्मामध्ये आता बऱ्याच ठिकाणी रोजचे कार्यक्रम चालू आहेत. आमच्या आकाशदादा माहित आहेत, अतिशय म्हणजे आता या वडिलांबद्दल बोलायचं म्हटलं तर खऱ्या अर्थानं जेवढं सांगावं तेवढं कौतुक कमीच आहे. आज खऱ्या अर्थानं त्यांचं गुणगान करणं गरजेचं आहे. उत्तम चिउरे कीर्ती माग गेले, दिगंबर ईश्वरी बुतीन राहिले त्या कीर्ती जगामागे. आपण गेल्यानंतर ना पाठीमाग सगळ्यांनी आपलं नाव काढावं. आयुष्यभर त्या ठिकाणी पोलीस दलामध्ये स्वतः देशासाठी, जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. आयुष्यभर जीवन व्यतीत करत असताना कशा पद्धतीने आपण देशाचे काहीतरी पायिक आहोत, कशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी सेवा करू शकतो सांगू तुम्हाला. अरे आयुष्यात मरण कधी येईल याची भीती नाहीये. आयुष्यात आपल्यावरती कधी वार होईल याची भीती नाहीये. तुम्ही सर्वांना ज्ञात आहे, तुमच्या सगळ्यांच्या मोबाईलवरती आलेलं आहे, पेहलगामच्या ठिकाणी झालेलं खूप मोठं दहशतवाद्यांचं त्या ठिकाणी आक्रमण. जर तिथं आपल्याला सगळ्यात पहिले काय विचारलं, तिथं जात विचारली नाही तर तुमचा धर्म कोणता आहे, कोणता धर्म आहे, तुम्ही हिंदू आहात का, तुमचा धर्म विचारून जर तुम्हाला त्या ठिकाणी गोळीबार करत असतील, तुम्हाला त्या ठिकाणी मारत असतील, तर आयुष्यामध्ये आपण आपल्या धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. का बरं आपण पाठीमागं पडतोय? अरे एवढा मोठा वारकरी संप्रदाय, माझ्या ज्ञानोबा तुकोबांची वारी सुरू झाली की आम्ही असंख्य जनसमुदाय घेऊन जातो. कुठं गेला वारकरी संप्रदाय? आपण सगळ्यांनी एक करून म्हटलं पाहिजे की आम्ही आमच्या धर्माचं रक्षण केलं पाहिजे. माझा छोटासा प्रश्न आहे बाबा, तुम्ही सगळे माझ्या वडिलांसारखे आहेत, मला खेद या गोष्टीची वाटते. आजपर्यंत आम्ही कधी मशिदीमध्ये गेलात तुम्ही, कधी तुम्हाला येऊन दिलं का? बघितले आतमधनं कसे असते. ज्या ठिकाणी त्यांचं पवित्र धर्माचं स्थान आहे, काय
बोलत चला, पटलं तर हे म्हणा, नाही तर हे चालले. पवित्र असं धर्माचं ठिकाण मानलं जातं. रमजान जर आला तर त्या ठिकाणी ते दुकान बंद करतात. 7च्या पुढं आमची वेळ झाली, आम्ही 1ही रुपयाचं काही देणार नाही. आम्हाला शास्त्र असं सांगतं, आम्ही सगळ्यांना आमच्या ज्ञानोबा तुकोबांनी आमच्यावर ते संस्कार दिलेत. पण आमच्या ज्ञानोबा तुकोबांनी सांगितलंय, आमचा धर्म आहे, धर्मासाठी काहीही करायला लागलं तरी चालेल, पण हा धर्म कमी पडू देऊ नका. तुम्हा सर्वांना विनंती आहे, जर ते त्यांच्या मस्जिदीमध्ये येऊ देत नाही, जर ते त्यांच्या चर्चमध्ये आम्हाला येऊ देत नाही, अरे आमचा भारत देश एवढा सुजलम सुपलम देश आहे, आमच्या प्रत्येक मंदिरामध्ये मुस्लिम बांधव येतात की नाही? प्रत्येक धर्माच्या कार्यामध्ये येतात की नाही? येतात. आम्हाला पण येऊ द्या म्हणाव. बघा येऊ देत का? सांगेन तुम्हाला. आपण आपले कार्य एवढं सुंदर पद्धती करायचंय, कारण की तिथं बघितलं नाही जात. तुम्ही देशाची सेवा करताय. तुम्ही पहलगाममध्ये झालेल्या त्या घटनेला बघा. जो तो त्या ठिकाणी करत असणारा, कष्ट करत असणारा, त्या ठिकाणी सीमेवरती लढत असणारा, त्याचं नाव काय मला आता आठवत नाही, पण त्याला सुद्धा गोळीबार. आयुष्यभर त्यांनी देशासाठी सेवा केली, अविरतपणे देशासाठी सेवा केली. ऐका तर बरं का, तेच तुकोबार आहे तुम्हाला सांगतायत, बाबा रे, आयुष्य कधी सुद्धा निघून जाऊ शकतं. क्षणाचा भरवसा, क्षणभंगूर नाही भरवसा. एका क्षणाचा, एका मिनिटाचा, एका सेकंदाचा आपला भरवसा. काळ कधी येईल आणि आपल्याला घेऊन जाईल याची गॅरंटी नाही. म्हणून तुम्हाला तुकोबाराय सांगतात, क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावे. तुम्हाला माहिती होतं कोरोना येणार आहे, आम्हाला माहिती होतं आमची गाडी खाली जाणार आहे. बरे तर भले वाचलो, समजा पलटीच झाली असती तर मला माहिती होतं काल कधी घेऊन जाईल सांगता येतं? तुम्ही बसल्या जागी फक्त देवाचं नामस्मरण करा. तुकोबाराय सांगतात, आयुष्य व्यतीत केलं जन्माला आल्यापासून मरेपर्यंत त्या देवाचं नामस्मरण आम्हाला कळालं नाही. शास्त्र काय सांगतं, आपण आपल्या आयुष्यामध्ये एकदा तरी त्या ठिकाणी काय करायचं, पंढरीची वारी करायची. नाही पंढरीची वारी जमली तर खऱ्या अर्थानं तुम्ही काय केलं पाहिजे, तुमच्या आई वडिलांची सेवा केली पाहिजे. याही पुढचं बोलू, आई वडिलांची सेवा केली पाहिजे. जर तेही नाही जमलं तर आपल्या आई वडील गेल्यानंतर त्यांच्या पितरांना शांती लागण्याकरता त्या ठिकाणी उत्तमची गती तो एक पावेल, अशा पद्धतीची गती मिळण्याकरता आपण त्या ठिकाणी आपलं कार्य करण्याकरता करणे ते हेची करा नरका घोरा. इतकं छान पद्धतीने त्या ठिकाणी आयुष्य व्यतीत करायचं. सांगू तुम्हाला, लक्षपूर्वक ऐका. या ठिकाणी पत्नीला खऱ्या अर्थानं जयश्रीताई असतील ना, यांना दुःख आहे, मुलाला दुःख आहे. आकाशदादा असतील, किरण अमोल चौधरी, या ठिकाणी त्या ताईला सुद्धा दुःख आहे. सगळ्या कुटुंबाला दुःख आहे. किती सांगितलं की त्या दुःखातून आपण त्यांना बाहेर काढू शकतो. लक्षपूर्वक ऐका, आपण त्यांना बाहेर काढू शकत नाही का? कारण की घरातला बाप म्हणजे आधारवड असतो. आयुष्यभर सगळ्या गोष्टी आम्ही सहन करू शकतो, पण त्या बापाचं दुःख, तो बाप आम्हाला सोडून गेलेल्याचं दुःख आम्ही कधीच सहन करू शकत नाही. बाप घरासाठी काय असतो, अरे असं वर्णन करता, ज्यावेळेस बापाकडे एखादी भूमिका येते ना, ज्यावेळेस आपल्या लेकरांना आयुष्यभर जीवन व्यतीत करत असताना सगळ्या गावानं हिंडवावं, सगळ्या गावानं नाव ठेवावं, आई बाप विचार करतात कुणाचाच विचार नको करायला, माझ्या लेकरांचा विचार मी करेल. आमचा विचार तर आम्ही करतोच करतो, पण सांगेन तुम्हाला, विठाल विठाल आयुष्यभर जीवन व्यतीत करत असताना सगळ्या जीवनामध्ये प्रत्येक ठिकाणी आम्ही आयुष्यामध्ये दुःख पचवत आलो, प्रत्येक गोष्टीचं दुःख त्या ठिकाणी पचवत आलो. पण एक आहे की आम्ही आमच्या आयुष्यामध्ये आमच्या लेकरांसाठी काही करायला तयार आहे. सांगेन तुम्हाला, संत सांगतात सगळ्या गोष्टी आम्ही करू शकतो, सगळ्या ठिकाणी आम्ही जाऊ शकतो, पण एकच करू शकत नाही, आम्ही आमच्या लेकरांचं दुःख सहन करू शकत नाही. का करू शकत नाही? आयुष्याच्या वाटेवरती जसं तुम्हाला दुःख आहे, खूप सुंदर वर्णन केले. संसार म्हटलं का संसाराच्या ठिकाणी दुःख आलेले, किती सुंदर सांगितलं. ऐकू द्या. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, अरे
चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळ ते भाकर. ऐका बरं का, हा संसार आहे. या संसारामध्ये दुःख अगणित आहे. इतकं दुःख आहे, इतकं दुःख आहे. तुम्हाला संसार दुःख मूळ सांगायला खऱ्या अर्थानं 5 मिनिटं वेळ घेईल मी तुमचा. कदाचित आपल्या शास्त्रामध्ये असं आपल्याला सांगितलंय, हिंदू धर्मामध्ये असं सांगितलंय, प्रमाण सांगेल काही तुम्हाला, पुराव्यानिशी बोलणारच. जात वित गोत कुळशिळ मात, हा जातीचा संबंध कुठलाच जात धर्म पंथ आमच्या संतांनी मांडलेला नाही. बरोबर. आजपर्यंत आम्ही सगळ्यांवरती प्रेम करू जाऊ. याही पुढचं बोलू. ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये ज्ञानोबराय सांगतात, दुरितांचे तिमिर जाऊ. हा अरे कितीही लोकांनी ज्ञानोबरायांना त्या ठिकाणी त्रास दिला, इतका त्रास दिला, इतका त्रास दिला. याही पुढचं बोलू. 18 पगड जाती आणि 12 बलुतेदार पद्धती घेऊन माझे छत्रपती शिवाजी महाराज लढले. माझा धर्म, माझा राग त्या जातीबद्दल नाही किंवा कुठल्या गोष्टीबद्दल नाही, पण सांगण्याची भूमिका काय की आजपर्यंत आम्ही सगळ्यांना, भारत माझा देश आहे, सर्व भारतीय माझे, इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर. आम्ही अख्ख्या देशावरती प्रेम केलं. बरोबर की नाही. आमच्यावरती कुणी प्रेम करावं, या देशावरती सीमेवरती लढणाऱ्या त्या ठिकाणी सैनिकांवरती कोण प्रेम करावं. ऐका ना, ज्या घरातला आज बाप गेलाय ना, असे कितीतरी घरातले रोज बाप त्या ठिकाणी सीमेवरती मरण पावतायत. दशक्रिया विधी करताना अगदी 5-5 वर्षाचे लेकरं त्या ठिकाणी धाय मोकलून रडतायत. सांगा ना, सीमेवरती लढत असणाऱ्या त्या बापाची, सीमेवरती लढणाऱ्या त्या बापाच्या लेकरांची, सीमेवरती लढत असणाऱ्या त्या लेकराच्या आईची काय चुकी आहे, पत्नीची काय चुकी आहे. आम्ही सगळ्यांना आपलं मानलं, पण आम्हाला कोण आपलं मानणार. आम्ही आयुष्यभर जीवन जगत असताना नितांत प्रेम केलं. माझं या कीर्तनाच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती आहे, माझा काही त्या मुस्लिम बांधवावरती द्वेष नाही. कितीतरी मुस्लिम बांधव त्या ठिकाणी कीर्तनकार आहेत आणि अतिशय सुंदर पद्धतीचं कीर्तन ते करतात. पण सांगणं यायचं एकच आहे की धर्माचं कार्य करण्याकरता वारकरी संप्रदाय एवढा उरलाय. जशा पद्धतीने आम्ही प्रेम करतो ना, प्रेम सुख देई, प्रेम सुख घेई, प्रेमा विना काहीच नाही. आयुष्य सुंदर बनवा, या जगण्यावर, या जन्मावर शतदा प्रेम करावा. माझ्या आयुष्यात मला काही कुणाच्या भावना दुखवायच्या नाही. मी आज तुमच्या सगळ्यांसमोर बोलते. माझे वडील स्वतः सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आहेत. ऐका बरं का, सुशिक्षित समाज राष्ट्राच्या समोर आहे. आज या ठिकाणी या कुटुंबातला बाप निघून गेलाय. घरातला बाप निघून गेल्यानंतर ना त्या घरावरचं छप्पर निघून जातं. त्या घरातल्या लोकांनी कोणाकडे बघायचं सांगा ना. आज तुम्ही 2 तास घरी जाऊ नका बाबा. विठाल
आम्हाला असं वाटतं आमच्याच आयुष्यात दुःख आहे. ऐका बरं का, ज्या बापानं आम्हाला जन्म दिला, ज्या बापानं आयुष्यभर जीवन आमच्यासाठी व्यतीत केलं, आमच्या वाटेला दुःख आहे. सांगत काय होते, संसार आमच्या वाटेला, आमच्या वाटेला दुःख आहे. बरोबर की नाही? कोणी प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर देणं आपलं कार्य आहे. बरोबर की नाही? लक्षपूर्वक ऐका. आयुष्यभर राब राब राबणारा बाप जसं आपल्याला वाटतं आपल्याच आयुष्याला दुःख आहे, पण ज्या संतांच्या जीवनावरती जगतोय, आयुष्यभर त्यांचं पुस्तक ग्रंथ वाचतोय, ऐका बरं का, आपल्याला असं वाटतं आपल्या वाटेला दुःख आहे. अरे ज्ञानोबराय, निवृत्तीराज, सोपनदेव, मुक्ताई, या लेकरांच्या वाटेला दुःख आलेलं आहे. ही लेकरं चारही भावंड, त्या लेकरांच्या हितासाठी आई बाप आपल्यासाठी काय करतात लक्षपूर्वक ऐका. हा देह नाशिवंत, हा देह नाशिवंत, मला मुद्राचा बाला देह नाशिवंत, मला मुद्राचा बाला वरी चर्म घातले रे कर्म कीटकांचा झाला, वरी चर्म घातले रे कृमी कीटकांचा झाला, रव रव दुर्गंधी अमंगळ तिचा बाला, रव रव दुर्गंधी बाबांसाठी. हा देह नाशिवंत, एका क्षणात निघून जाणार आहे. आम्हाला कळालं नाही, ऐका बरं का, देह जाणार आहे. खूप सुंदर ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानोबाराय सांगतात, जगस्प्रियास्पद एक सार्वभौम पद, न मरणे हे निर्विवाद जगा पडिये. काय सांगितलंय? सगळ्यांना सगळं आवडतं म्हणले. बसल्या बसल्या तुम्हाला प्रश्न आहे, बाबा काय आवडतं तुम्हाला? असंच एका कीर्तनात विचारलं, म्हणलं काय आवडतं? ते म्हणले, ताई मला बासुंदी लय आवडते. हा, आम्ही कोणाकडे गेलो का पहिले सांगतो बासुंदी. हा, एक आजीला विचारलं, म्हणलं आजी तुम्हाला? आजी म्हणली गुलाबजामुन. पंक्तीला गुलाबजामुन असले का? पहिल्याच पंक्तीला मी पुढं टपक्यास पुढं जाऊन बसते. पकवाजवाल्यांच्या शेजारीच बसते. मग कसं त्यांनी वाजवले असते, त्यामुळे 4 गुलाबजामुन तुम्हाला. त्यांच्या शेजारी जाऊन बसते. काय आवडतं? निरर्थक गोष्टींवरती प्रेम. आम्हाला कुणाला गुलाबजामुन, कुणाला बासुंदी. किती किती खाल्ल्यानंतर नाश पावणार आहे, त्याची काही पुनरावृत्ती काहीच नाही. काय नाही, नाश पावून जातं सगळ्या गोष्टी. लक्षपूर्वक आहे का, एवढं आपल्याला कळतंय. महाराजांनी उत्तरार्धामध्ये त्या ओवीमध्ये सांगितलं काय? जगस्प्रियास्पद एक सार्वभौम पद, न मरणे हे निर्विवाद जगा पडिये. सगळ्यांना सगळं आवडते, पण मरायला कुणाला मरायला आवडतं? बसलेल्यांपैकी कुणालाच नाही. आम्हाला सुद्धा आवडत नाही. पण संतांचं या उलट आहे बरं का. संत काय म्हणतात, अरे कितीही संकट येऊ दे, अरे कितीतरी अडचण येऊ दे, आम्हाला मरण मरण माझे मरोनी गेले गेले, मरण माझे मरोनी गेले, मरण माझे गेले, मरण माझे मरोनी गेले, अरे मरण माझे मरोनी गेले गेले, मरण माझे मरोनी गेले, मरण माझे मरोनी गेले गेले, मरण माझे मरोनी गेले. ओ मरण माझे मरोनी गेले, मरण माझे
केले आमचं आयुष्य संपत जात आमचे पार MH 85 MH 95 वय होतं तरी आम्ही म्हणतो असं कर तुझ्या बापाला जाऊन सांग काय म्हणतो नातवंडाजवळ अरे पिंट्या असं कर तुझ्या बापाला जाऊन सांग 2 सलाईन भर मी अजून ठणठणीत मरायची भीती वाटते सांगायला खूप आहे दाशरथजी म्हणून ऋषी होते ते वेद व्यासजींचे नाना होते पण आता ते सांगत बसले तर फार वेळ निघून जाईल लक्षपूर्वक ऐका वेळ कोणासाठी थांबवत नाही वेळ गेलेला दिवस गेलेली रात्र गेलेला क्षण गेलेला मिनिट गेलेला सेकंद आणि गेलेला व्यक्ती आयुष्यात परत किती प्रयत्न करा किती धाई मोकलून रडा पण गेलेली वेळ आता म्हटलं चला परत 5 मिनिटं माघारी जाऊ आणि जशी पडलेली गाडी तशी आमची खाली गाडी गेली ना तिथं जाऊन उभा होईल का ते दृश्य परत बरं उद्या तुम्ही इथे येऊन बसला परत कीर्तन ऐकू जमतंय का इथं काय माघारी परत घेता येतं का नाही लक्षपूर्वक ऐका आम्हाला हे परत कधीच माघारी मिळणार नाही एकदा का आम्ही मरण पावलं मेल्यानंतर शेवटचा श्वास घेतला रे घेतला तर आम्हाला परत कोणी उठू देत नाही ऐका बरं का अरे त्या ठिकाणी सगळ्या गोष्टींवरती सत्ता गाजवणार सांगू आपल्याकडून काहीच होत नाही आज गोरोबा काकांची पुण्यतिथी आहे गोरोबा काकांच्याकडे किती अधिकार होता अरे ज्या देवावरती प्रेम करता तो देव गेलेला जीव सुद्धा परत आणू शकतो किती सुंदर वर्णन आहे अरे ज्या गोरोबा काकांनी देवासाठी वेडे झाले जसे तुकोबाराय देवासाठी वेडे झाले अरे स्वतःच्या व्यवसायामध्ये गोरोबा काका त्या ठिकाणी तल्लीन झालेत आणि त्या ठिकाणी नामस्मरण चालू आहे चिंतन चालू आहे पांडुरंग हरी वासुदेव हरी तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम देह प्रपंचाचा दास सुखे करो सुखे करो तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम देह प्रपंचाचा दास देह प्रपंचाचा दास सुखे करो तुझे रूप चित्ती राहो तुझ्या परिवायला मी देह बाबदारा पुढे अंतराले आत्मा सोडून पसारा नाम तुझे घेतो मोरा नाम तुझे घेतो नाम तुझे घेतो मोरा म्हणूया सुखे करो सुखे करो तुझे रूप चित्ती इतकं सुंदर आयुष्य सगळ्या संतांनी त्या ठिकाणी व्यतीत केलं ऐका बरं का किती संतांचा उल्लेख करावं मेलेला बाळ सुद्धा त्या ठिकाणी जिवंत केलं खूप प्रमाणात नवलाची गोष्ट ऐक सके भाग पण वेळ कमी त्यात सगळं वेळ बरोबर की नाही आज फक्त कसं संतांचं आहे म्हणून आपल्या मुखातून निघणं गरजेचं आहे आजच्या दिवशी कदाचित त्यांचं मुखात नाव येणं गरजेचं आहे तुम्ही प्रमाण दिलं त्यामुळे आता माझं प्रमाण मी डिलीट करते आणि पुढं वळते विठाल आपलं आयुष्य व्यतीत होऊन जातं आम्हाला कळत नाही का ना महाराज सांगतात म्हणून तुम्ही असं आयुष्य व्यतीत करण्यापेक्षा ज्या संतांनी स्वतःच्या जीवनावरती प्रेम केलं नाही लक्षपूर्वक ऐका मी सांगत काय होते ज्या ज्ञानोबा तुकोबा मुक्ताई सोपनदेव यांच्या आई बापांनी सुद्धा लेकरांच्या हिता करता आयुष्यभर अरे आपली लेकरं प्रत्येक घरातल्या बापाचं एक स्वप्न असतं या डोळ्यांनी माझ्या घरातलं गोकुळ नांदताना माझ्या
माझ्या नातवंडांना खेळवताना बघायचंय, माझ्या आयुष्यामध्ये बाकी काही नको. इतका सुखाचा संसार आपला असतो, पण या सुखाच्या संसाराला खऱ्या अर्थानं काशीद परिवाराच्या सुखाला कोणाची तरी दृष्ट लागावी अशी दृष्ट लागली आहे. आणि या दृष्ट लागल्यामुळं खरा कदाचित इतका सुखानं इतका आनंददायी चालत असणारा परिवार, या परिवाराला कोणाचा तरी दुःखाची वाईट त्या ठिकाणी सावली पडली. बघा ना, अतिशय सुंदर या ठिकाणी मुलगा मुलगी, खऱ्या अर्थानं आता नातवंड खेळवायचे दिवस, सगळं काही झालंय मनासारखं. आता फक्त त्या ठिकाणी निवांत, तुका म्हणे निवांत राहे. जे काय होईल ते फक्त डोळ्यांनी बघायचं होतं. सगळं झालंय. आयुष्यभर राब राब कष्ट केले. आपला बाप जसं कष्ट करतो, आपल्यासाठी जीवन व्यतीत करतो, दिवसाची रात्र रात्रीचा दिवस करतो, तसं संतांचे आई बाप संतांच्यासाठी सगळं करतात. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आई साहेब लेकरांच्या हितासाठी अलंकापूर नगरी मधली लोक जगून देत नाहीये. माझ्या लेकरांना त्या ठिकाणी पुढचं शिक्षण घेऊ देत नाही. माझ्या मुलांच्या हितासाठी लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. विचार केला, जर आम्ही जर वाईट आहे, आमच्यामुळे जर आमच्या लेकरांना जगता येत नाही ना, संन्यासाची कार्टी म्हणून अख्खं गाव, अख्खी अलंकापूर नगरी इतका त्रास दिला, इतका त्रास दिला. म्हणून विचार केला की ठीक आहे, आता आम्ही देहांत प्रायश्चित्त घेतो. लक्षपूर्वक ऐका, बापाची भूमिका काय असते. त्या ठिकाणी बापाची भूमिका सांगत असताना संत आपल्यावरती एवढे उपकार करतात की त्या उपकारांची परतफेड आपण आयुष्यामध्ये कधीच करू शकत नाही. अरे विठ्ठलपंत, बाप तो बाप सांगितलाय. समाजातला बाप सांगत असताना सगळे म्हणतात आई मायेची सागर आहे, आई दुधावरची साय आहे, आई गोठ्यातली माय आहे. पण बापाला कधी कुणी माय म्हटलं नाही, बापाला कधी कुणी दुधावरची साई म्हटलं नाही. बाप म्हणलं की लोकांच्या डोक्यामध्ये भूमिका जागा होती, रागवणारा, चिडचिड करणारा बाप. बाप तो बाप असतो. विठ्ठलपंत पुढं निघालेत. अरे एवढ्या सोन्यासारख्या लेकरांना सोडून जायचंय. आपला बाप मेल्यानंतर सुद्धा मुक्त होत नाही आणि जिवंत लेकरांना सोडून त्या ठिकाणी विठ्ठलपंत पुढे निघालेत. बापाचं भूमिका सांगत असताना बाप कणखर आहे. बाप पुढे निघून गेला, पण आई ती आई असते. 4 पावलं पुढे गेलेली रुक्मिणी आई साहेब धाबत परत आली, पळत आली आणि त्या ठिकाणी दाई मोकळून रडायला लागली. निवृत्तीनाथांच्या गालावरनं हात फिरवला, सगळ्या लेकरांच्या गालावरनं हात फिरवला आणि त्याही विचार करते, निवृत्ती दादा लक्ष दे बर का, तुलाच आता सगळ्या लेकरांकडे सांभाळायचं आहे का ना. त्या झोपलेल्या लेकरांना माहिती देखील नव्हतं की ज्या आईच्या खुशीत आम्ही झोपलोय, ज्या बापाच्या खुशीत आम्ही झोपलोय, तो बाप सकाळी आमच्या सोबत राहणार नाही. ऐका बरं का, आयुष्याचं जीवन जगत असताना एक पहाट अशी झाली, त्या दिवशी त्यांचे आई बाबा त्यांना दिसले नाही. ऐका ना, संतांच्या आयुष्यात दुःख झालं, त्यांच्या वाटेला दुःख आहे. तुकोबाराय सांगतात आयुष्यभर संतांनी त्यांच्या आयुष्यात दुःख सहन केलं, पण तरी देखील त्यांनी रडले नाही, आक्रोश केला नाही. आम्ही आमच्या आयुष्यात कणभर दुःख आलो ना, कणभर दुःख आलं का आम्ही धाय मोकळून रडायला लागतो. आमच्या घरातला बाप गेला, आमच्या घरातलं छोटंसं लेकरू गेलं, आमच्या घरातली आई गेली, आम्ही धाय मोकळून रडतो. या दुःखातून आम्ही बाहेर निघू शकत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की तुम्ही आयुष्यात दुःखी होणार नाही, यासाठी तुम्ही कोणाची संगत धरा. अभंगाचं 3य चरण संत समागमी धरावी आवडी, संत समागमी धरावी आवडी, संत समागमी धरावी आवडी, संत समागमी धरावी आवडी, संत
कधी निघून जाईल माहिती नाही. महाराज सांगतात कधी काळ आपल्याला घ्यायला येईल माहिती नाही, पण त्या अगोदर तुम्ही आयुष्यात एक गोष्ट करा. काय? संत समागमी धरावी आवडी आणि करावी तातडी. आयुष्य निघून जाणारे किती प्रमाण दिलेत, किती प्रमाण. जर प्रमाण सांगत बसलो काकड्यामध्ये एवढे सुंदर सुंदर प्रमाण आहेत. हा देह नाशिवंत, नाशिवंत देह जाणार सकळ, इतके प्रमाण आहेत. श्लोक सुद्धा सांगितलाय गीतेमध्ये. श्लोक ऐका. प्रमाण तर आम्ही सातत्यानं ऐकतो, सगळे भजनी मंडळी आहे. श्लोकामध्ये काय सांगितलंय? जातस्यहि ध्रुवे मृत्यूर ध्रुवम जन्म मृतश्च तस्मात्तम परिहार्यर्ते नत्वम सोचत तुमरसे. ऐका बरं का, एवढे प्रमाण दिलेत, मरणावरती असंख्य प्रमाण दिलेत. श्लोक सांगितला, श्लोक समजला नाही. एक ओवी ज्ञानोबरायांनी मराठी भाषेमध्ये तुम्हाला सांगितले, उपजले ते नासे, नासिले ते. बघा बरं, श्लोक पाठ होता का? पण ओवी पटकन समजली. आता हे फक्त आमच्या वारकरी संप्रदायाला पटकन कळाली. उपजले ते नासे, नासिले ते पुनरिपी दिसे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे. आता हे झालं आमचं हा, आणि मग ह्या खालच्यांना ती ओवी पण पाठ नसते. मग महाराजांनी अभंग निला की नाशिवंत देह, बाबा रे हा देह निघून जाणार रे, हा राहणार नाही. जसं जमिनीमध्ये एखादं झाड लावल्यानंतर काही कालानंतर अनंतर ते सुद्धा कोलमडून, तसंच बाबा तुझं शरीर सुद्धा निघून जाणार आहे. तरी आम्हाला कळलं नाही. ऐका बरं का, आपल्या आजचे असणारे नागनाथ दादा स्पीकर आहेत ना, त्या दादांनी गाणं लावलं, एक गाणं. आम्हाला ते लवकर समजतं. खूप सुंदर सांगितलंय त्या गाण्यामध्ये. काय सांगितलंय? इको द्या फक्त. तुम्ही गाणं म्हणलं का इको. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. घरातनं हे काय, आपल्याला या घराचं आपण तिकीट काढलेलं आहे. येताना मला सांगा, महिला मंडळ एसटीत बसला का पहिलं काय मागतात? असं म्हणतात का तुम्ही टप्प्यात गेल्यावर तिकीट बसलं का पहिले काय? चला बोला तिकीट. हा काढा मग तिकीट काढा ना. आता तुम्ही इथे येऊन बसलं म्हणलं तिकीट. ऐका बरं का, जसं एसटीत बसल्यानंतर आपल्याला पहिलं काय मागितलं जातं? तिकीट. तसं वरून खाली येताना आपल्याला पहिले काय मागितले? तिकीट. तिकीट मागितलंय आणि त्या तिकीटवर तुमची एक्सपायरी डेट ठरलेली आहे. आहात ना कीर्तनात? आहात ना? ती एक्सपायरी डेट संपली की तुमचं यह लोकातील, या मृत्यू लोकातील कार्य संपलं. मग तुम्हाला इथं राजीनामा देऊन जावं लागणार. लक्षपूर्वक ऐका. एका आईला दुःख याचंय. खऱ्या अर्थानं प्रत्येक आईचं दुःख काय? मी सगळं चुकू शकते देवा पांडुरंगा, तुझी पूजा करते, तुझी अर्चा करते, तुझं आयुष्यभर तुझी सेवा करते, पण एक दान दे, माझ्या लेकराचं मरण, माझा मुलगा आयुष्यभर माझ्यासाठी राहिला पाहिजे, एवढं वरदान करा. ऐका बरं का, त्या आईचं दुःख आहे. ती आई एक वेळ उपास तापास करेल, उपासना करेल, पण तिच्या लेकराचं मरण चुकू शकत नाही. शास्त्र सांगते. लक्षपूर्वक ऐका. तुमचा मुलगा दारू पिऊन घरी आला, आई म्हणते जाऊ दे ना, लेकरू आहे, चुकलंय, तिला माफ करू. तुमचा मुलगा कर्जबाजारी झाला, आई म्हणते जाऊ दे बाळा, किती कर्ज आहे? हा धर गंटेन घे, पण कर्ज. अरे आयुष्यात चुकी कितीही चुक्या केल्या तरी आई त्या ठिकाणी त्या लेकराला वाचवण्याकरता प्रयत्न करते सातत्यानं. मुलगा दारू पिऊन आला, मलानी लग्न करून आला, सगळ्या गोष्टीवरती पांघरून घालणारी कोण आहे? आई आहे. सगळ्या गोष्टीतनं त्या ठिकाणी लेकराला बाहेर काढते. पण मुलगा मरण काळापर्यंत जवळ आला तर त्या ठिकाणी मरणापासून आई वाचू शकत नाही. मी सांगत नाही, आई रडायला लागते, धाय मोकलून दिला, देवाकडे जाते, देवाला सांगते, देवा आजपर्यंत कितीही गुन्हा माझ्या लेकराने करू दे, मी त्याला बाहेर काढलंय. अरे कितीही कर्जबाजारी होऊ दे, मी त्याला बाहेर काढलंय. अरे कितीही मोठा अपराध करू दे, मी माझ्या लेकराला त्यातून बाहेर काढलंय. जगाच्या पाठीवरती आई वडील नावाची ही गोष्ट आहे ना, सगळ्या गोष्टीतनं, सगळ्या मोठ्या मोठ्या संकटातून तुम्हाला बाहेर काढतात. मी नाही सांगत, प्रमाण आहे फार सुंदर. दादा इको द्या.
पाठीवरती सगळ्या गोष्टीतनं तुम्हाला आईबाप काढतील बाहेर, पण ऐका ना, ज्यावेळेस तुमचा मरण काळ जवळ येईल ना, तिथं तुम्हाला विचारलं जात नाही. ऐका बरं का, अरे यमराज जर घ्यायला आले ना, तो भगवान परमात्मा तुम्हाला चप्पल सुद्धा घालू देत नाही. दारातली चप्पल दारातच असते, हातातला कप हातातच असतो. ऐका, चिट्ठी न कोई संदेश, जाने वो कौन सा देश, जहाँ तुम चले गए. चिट्ठी न कोई संदेश, जाने वो कौन सा देश, जहाँ तुम चले गए. आयुष्याच्या वाटेवरती बाप नावाची चादर जोपर्यंत आपल्या जवळ आहे ना, तोपर्यंत ती अंगावरती घ्या. एकदा का बाप निघून गेला ना, एवढा सोन्यासारखा संसार आहे, आयुष्यामध्ये गाडीला जर एक चाक नसेल तर ती गाडी पुढे जात नाही. संसारामध्ये पण आई आणि वडील दोघंही गरजेचं आहे. ऐका ना, घरातला संपूर्ण काश्रित परिवार, आज सगळे समजतं त्या ठिकाणी पाहुणे मंडळी, मित्रमंडळी, असंख्य लांबून लांबून या ठिकाणी बाबांवरती प्रेम करणारा सगळा परिवार जमला. ऐका, आयुष्यात सगळ्या गोष्टी मिळवल्या, पण खऱ्या अर्थानं या सुखाच्या आनंदाकरता आज या कुटुंबातला बाप असणं गरजेचं आहे. का बरं का, आज या कुटुंबाची वेळ, कदाचित ही वेळ उद्या आपल्यावरती येऊ शकते. आपल्या प्रत्येक बसलेल्या मंडपातल्या प्रत्येक नातेवाईकांना, प्रत्येक मित्रमंडळींना हात जोडून विनंती. ऐका दादा, आयुष्यात गेलेली वेळ परत कधीच माघारी येत नाही. तुम्ही तुमच्या आयुष्यात तुमच्या बापाला जोपर्यंत बाप जिवंत आहे ना, तोपर्यंत त्या बापाला एक कडकडून मिठी मारा. म्हातारा का असे ना, आपण घराच्या बाहेर बाप असणं गरजेचं आहे. म्हातारा बाप जरी असेल ना, तरी 10 वर्षात नका होईना त्या बापाजवळ गेलो ना, तो बाप आपल्याला विचारतो, का रे बाळा, कसा आहेस, बरा आहेस ना. कधी विचारलं जात नाही, बाळा किती कमवतो. आयुष्यभर जीवन व्यतीत करणारा बाप लेकरांच्या हितासाठी राब राब कष्ट करतो. ऐका ना, त्या बापाला आजपर्यंत समाजामध्ये त्या बापाला कोणी विचारलं नाही. एक छोटीशी मुलगी, बापाचा धाक काय असतो. ऐका, बापाचं मुलीचं नातं काय असतं. एक मुलगी बापावरती नितांत प्रेम करते. आयुष्यामध्ये लेकापेक्षा कणभर जास्ती, लेकापेक्षा कणभर जास्ती प्रेम कोण करतं? मुलगी बापावरती करते. बापाला घाबरतही तितकीच. बापाचा विचार करणारी, उठता बसता चालता बोलता आपला बाप गरीब आहे याची जाणीव करणारी जगाच्या पाठीवरती मुलगी आहे. त्या मुलीने बापाला बांधावरती बघितलं. बाप शेतामध्ये खुरपं घेऊन त्या ठिकाणी शेतात काम करतोय. रानामध्ये खुरपत असताना मुलगी, एक 6वीची मुलगी, पाठीवरती बॅग अडकून धावत पळत आली आहे आणि बॅगेचा, दप्तराचा बंद तुटलाय. लक्षपूर्वक ऐका, मनामध्ये भीती होती, माझ्या खांद्यावरच्या दप्तराचा बंद तुटलाय, माझा बाप मला रागवेल. रडत रडत बापाजवळ गेली, बांधाजवळ गेली आणि बापाला विचारते, बाबा अहो बॅगेचा बंद तुटला हो बाबा. बापाने विचारावं, मुखातनं शब्द काढायचा, घाबरत घाबरत मुलीने सांगावं, बाबा अहो 4 वर्ष झालं, 4 वर्षापूर्वी घेतलेली बॅग मी अजूनही वापरते बाबा. बाबा मला बॅग नकोय, मी शिवून वापरेन, पण बाबा मला रागवू नका. ऐका ना, आयुष्यभर कणभर कमी प्रेम आपण मुलीवरती देतो, पण आयुष्याच्या पाठीवरती जोपर्यंत आम्हाला रागवणारा बाप आमच्या जवळ आहे, जोपर्यंत आम्हाला शिव्या घालणारा बाप आमच्या जवळ आहे ना, तोपर्यंत आमच्या आयुष्याला आनंद आहे. अरे बाप मरण पावल्यानंतर ना आमच्या आयुष्यात कुणी शाबासकीची थाप देतं, ना आमच्या आयुष्यात आम्हाला कुणी शिव्या देतं, ना कुणी आमच्या आयुष्यात आम्हाला दुःख सहन करायला कोणी नाही राहत आमच्या आयुष्यात. म्हणून ऐका बरं का, तुझं आहे तुझं पाशी परी तू. आयुष्यात एकदा वेळ निघून गेली ना मायबाप, तो बाप आपल्या घराचा पाया आहे. जर हा बाप जर घराचा पाया असेल ना, तर आई घराचा कळस आहे. मी नेहमी कीर्तनाच्या माध्यमातून सांगत असते, आयुष्यामध्ये घरातला बाप कधीच पहिले जाऊ नये. बाप जर घरातलं मरण पावलं ना, आयुष्यात
सगळं कष्ट करणारा, घरासाठी दारासाठी परिवारासाठी धडपड करणारा बाप असतो. अरे बापानं आधी मरावा. सगळी जबाबदारी मुलावरती ज्यावेळेस येते ना त्यावेळेस बापाची भूमिका कळते. रे माझा बाप होता तोपर्यंत एकही दिवस आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये कुठली गोष्ट आणायची गरज पडली नाही. जोपर्यंत माझा बाप जिवंत होता तोपर्यंत लाईट बिल कुठं भरतात आम्हाला माहिती नव्हतं. जोपर्यंत आमचा बाप जिवंत होता ना तोपर्यंत आम्हाला किराणा कुठं भेटतो ते आम्हाला माहिती नव्हतं. ऐका बरं का, एकदा का बाप नावाची व्यक्ती आयुष्यात निघून गेली ना का सगळा परिवार त्या ठिकाणी त्या बापाची आठवण काढतो. म्हणून लक्षपूर्वक ऐका, हा आयुष्यातला एक दिवस कधीच माघारी येणार नाही. तुमच्या जवळ गेलेला दिवस, गेलेली रात्र जपून ठेवा. गप्पा मारा. मोबाईलच्या जमान्यामध्ये आम्ही कोणाशी बोलायला तयार नाही. आपण जे काही करतोय त्या सगळ्या गोष्टी सातत्याने आमच्या सोबत येणारी इतकं वाईट जीवन आम्ही व्यतीत करतोय. मग आमचा देह निघून जाणारे शास्त्रानं सांगितलं, त्या ठिकाणी गाथ्यामध्ये वर्णन आलं, सगळ्या गोष्टी आम्हाला कळाल्या आहेत. लक्षपूर्वक ऐका. तुम्ही महालात राहा, तुम्ही साध्या जमिनीवरती राहा, अरे तुम्ही काचेच्या बंगल्यात राहा, तुम्ही झोपडीत राहा, तुमचं मरण कधी थांबणार नाही. सांगू तुम्हाला, तुमचं मरण किती जरी केलं तरी ते मरण निघून जाणार आहे. महाराजांनी आवर्जून तुम्हाला सांगितलं, बाबा रे, अरे किती जरी तू पैसेवाला असला ना, किती जरी श्रीमंत असला ना, माझ्याकडं भरपूर पैसा आहे, माझा पैसा ठेवायला जागा नाही, अरे मी अधिकारी आहे, मी त्या ठिकाणी माझ्याकडं या गावचा सरपंच आहे, या ठिकाणी आमदार आहे, या ठिकाणी सगळ्या गोष्टी पैशाने आम्ही विकत घेऊ शकतो. घर पैशाने विकत घेऊ शकतो, गाडी पैशाने विकत घेऊ शकतो, पण आयुष्याच्या पाठीवरती गेलेला बाप परत नाही कमवू शकत. बाबा रे, तुकोबा रे प्रत्येक अभंगाने अनेक अभंगातून उपदेश करतात. महाराज सांगतात की तुम्ही तुमचं आयुष्य संपून चाललंय, काळ तुम्हाला घ्यायला येतोय, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. सगळ्यांच्या पायी माझे दंडवत दंडवत घालतायत तुम्हाला, याही पुढे सांगू. अरे त्यांनी आपल्याला दंडवत घालावं एवढी आपली पात्रता सुद्धा नाहीये, एवढी आपली त्या ठिकाणी आपली लायकी सुद्धा नाहीये, पण तरी देखील माझे तुकोबा राय कशासाठी सांगतात, या जीवाचा उद्धार होण्याकरता महाराज सांगतात, आयुष्य निघून जाणारे एका क्षणामध्ये, एका मिनिटामध्ये लागून या पाया विनवितो तुम्हाला कर टाळी बोला मुकीना. एवढा सुंदर त्या ठिकाणी उपदेश केले तरी आम्हाला समजलं नाही. महाराज सांगतात, अरे तुझा हा देह सुद्धा जाणार आहे. म्हणून महाराज अभंगाच्या क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, करावया पान भव सिंधू, करावया पान भव सिंधू.
तुकोबराय सांगतात की बाबा रे, आयुष्यात क्षणाक्षणाला विचार कर, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ. सावध केलं तुम्हाला, पण आम्ही सावध झालो नाही. सावध व्हायला सांगितलं. गोंधळ करू नका, फक्त फुलं वाटतील जागेवरती. आयुष्य व्यतीत करून गेलो, पण आम्हाला कळालं नाही काळ कधीही आपल्यावरती झडप घालू शकतो. येताना काही घेऊन आलोय का? जाताना काही घेऊन जाणार आहे का? एकही रुपयाचं नाणं, आजी बोलू नका, तुम्हाला जागेवर फुलं येणार आहे. एकही रुपयाचं नाणं आपण येताना घेऊन आलेलो नाही. खूप सुंदर सुंदर सांगितलेलं आहे. इतकं प्रमाण सांगण्यासारखं, पण वेळ कमी आहे. आयुष्यभर जीवन व्यतीत झालं, पण ते एकही दिवस आपण इथं राहणार नाही. आपल्या या जागेसाठी, घरासाठी भांडणं करत राहतो सगळ्या गोष्टी. महाराजांनी खूप सुंदर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अगदी सरळ साध्या भाषेमध्ये तुम्हाला पटवून सांगतात. इको द्यायला हॅलो हॅलो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी एका ठिकाणी फार सुंदर लिहिलेलं आहे. फार सुंदर सांगतात की आयुष्यभर जीवन व्यतीत करतो ना, हे माझं ते माझं, एकही रुपयाचं नाणं वरती घेऊन जाऊ शकत नाही. हॅलो, आवाज वाढवा थोडासा. तू म्हणशील पैसा अडका, इको द्या. तत्पर राहिलं पाहिजे, लगेच क्विक मध्ये द्यायचा. तू म्हणशील पैसा अडका, तू म्हणशील पैसा अडका, तो इथेच राहील सडका, तो इथेच राहील सडका. टाळी वाजवा. इको इको. तू म्हणशील पैसा अडका, तू म्हणशील पैसा अडका, तो इथेच राहील सडका, तो इथेच राहील सडका. तू मेल्यावरती तुझ्या सोबत मातीचा एक मडका, तू मेल्यावरती तुझ्या सोबत मातीचा एक मडका. ऐका बरं का, चालू राहू द्या. आयुष्यभर पैसा 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 करत राहिलो, टाळ हळू वाजवा. ह्याचा आवाज व्यवस्थित द्या. झाले 10 मिनिटं फक्त. हा हा. आयुष्यभर पैसा पैसा करत राहिलो, या पैशासाठी आयुष्य व्यतीत केलं, पण मेल्यानंतर एकही रुपयाचा पैसा, एकही रुपयाचं नाणं आपण वरती घेऊन जाणार नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात हे सगळं मिथ्य आहे. तू म्हणशील घरदार, तू म्हणशील घरदार, ते इथेच राहील सार, ते इथेच राहील सार. तू मेल्यावरती तुझं घर गावाच्या बाहेर, तू मेल्यावरती तुझं घर गावाच्या बाहेर. आयुष्यभर घर बांधण्यासाठी कष्ट केले, एका विटेसाठी अपार कष्ट केले बाबा. 24 तासाच्या ऐवजी 48 तास बापानं काम केलं. आमच्या सगळ्यांसाठी सगळं केलं, पण स्वतः करता काहीच घेऊन गेले नाही. तू म्हणशील बायका पोर, तू म्हणशील बायका पोर, ते इथंच राहील सार. तू म्हणशील बायका पोर, ती तुझ्या मागची चोर. तू मेल्यावरती मडक फोडतील तुझ्याच डोक्यावर, तू मेल्यावरती मडक फोडतील तुझ्याच डोक्यावर. तू घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. तू घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हात लावून नशिबाला कातर कोठाई ठाई, या संसारापायी, या संसारापायी, या संसारापायी, या संसारापायी. आयुष्य निघून गेलं आम्ही पैसा करता, पण आयुष्यातला एकही रुपयाचा नाणं आपण सोबत घेऊन जाऊ शकत नाही. तुमच्या पायाला स्पर्श करून तुकोबराय विनंती करतात, बाबा रे सुधारा. आयुष्य निघून गेलं तरी आम्हाला कळालं नाही. ऐका ना, आयुष्यभर त्या बापानं आमच्यासाठी किती अपार कष्ट केले. आज तुम्ही बघत असाल काशीद परिवारासाठी संपूर्ण लांबून लांबून त्या ठिकाणी बापासाठी, आज त्या मुलानं करावं तेवढं कौतुक कमी. आकाशदादा असतील, किरणताई असतील, या ठिकाणी आईसाहेब असतील, या संपूर्ण कुटुंबाने खऱ्या अर्थानं वडिलांच्या
ऋणातून उतराई होण्याकरता याच साठी केला होता अट्टास आणि शेवटचा दिस गोड व्हावा. ऐका ना, एवढं सुंदर त्या ठिकाणी नियोजन आयोजन केलं. आयुष्यात बाप आमच्यासाठी सगळं करतो, पण त्या बापाची भूमिका आम्हाला कळत नाही. आयुष्यभर जगातला बाप आम्हाला कधी कळालंच नाही. एका मुलानं बापाला विचारलं, का हो बाबा, माझ्या आयुष्यामध्ये मला आहे ना आपण काय करतो, आपले हट्ट सांगण्याकरता बापाजवळ जातो ना. लक्षपूर्वक ऐका. त्या बापाजवळ हट्ट करत असताना या मुलानं बापाजवळ हट्ट केला. 4 दिवस झाले, 5 दिवस झाले, बापाकडे हट्ट केलाय, बाबा मला 2 व्हीलरची गाडी घ्यायची आहे. का बरं का, छोटीशी अपेक्षा आहे. कोणाची मुलं 2 व्हीलर मागतात, कोणाची मुलं 4 व्हीलर मागतात. या मुलाची माफक अपेक्षा आहे, बरोबर का. काय, 2 व्हीलरची गाडी पाहिजे. बापाला हट्ट केलाय 2 व्हीलरची गाडी पाहिजे. बाप 2 दिवस झालं, एक सर्वसाधारण बाप त्या ठिकाणी 2 व्हीलरची गाडी देऊ शकत नाही. माय बाप, त्या बापाचं आयुष्यभर जीवन प्रवास जो काही कष्ट केलेले आहेत ना, ते सगळे पैसे राखून ठेवतो बाप. पण विचार करतो मुलासाठी काय करायचंय. मुलगा रागारागात बापाजवळ गेला, बाबा 5 दिवस झाले, 6 दिवस झाले तुमच्याकडे 2 व्हीलरची गाडी मागितली, तुम्ही 2 व्हीलरची गाडी देणार आहे का, देता का, कसं का जाऊ. धमकी दिली बापाला, तुम्ही देत असेल तर ठीक, नाही तर मी घर सोडून. आजकालची तरुण पिढी अशी आहे का, लक्षपूर्वक आहे का. आमचा वारकरी संप्रदाय एवढा श्रेष्ठ आहे. वारकरी संप्रदायामध्ये थोर गुरुजन मंडळी आहे, इथं संस्कार जपले जातात. काही समाजामध्ये तुम्ही मुंबई सारख्या शहरामध्ये, आता माझं गाव ठाणे, तिथं जर तुम्ही बघितलं वारकरी संप्रदायातले लोक भरपूर आहेत, पण काही मुलांची अवस्था अशी, बाप म्हणजे डोक्याला ताप. आयुष्यभर जो बाप घरासाठी, दारासाठी, परिवारासाठी कष्ट करतो ना, त्या बापाला शेवटी काय म्हटलं जातं, हे म्हातारं लय किरकिरी. ऐका बरं का, त्या बापानं आमच्यासाठी काय केलंय. अरे जोपर्यंत तो बापाची जागा घेत नाही ना, तोपर्यंत बापाने केलेल्या कामाचं आपल्याला किंमत कळत नाही. जोपर्यंत तुमचा बाप जिवंत आहे ना, तोपर्यंत त्या बापाची किंमत कळत नाही. बापाला कळालं मुलाचा हट्ट काय, 2 व्हीलरची गाडी. ऐका ना, 10,000 रुपये कमवणारा बाप त्या ठिकाणी मुलाची हौस कशी पूर्ण करेन. 10,000 रुपये पगार येतोय. त्या बापाने विचार केला, दादा फक्त 4च दिवस थांब, मी 4 दिवसात तुला गाडी घेऊन देतो, बरं का. 4 दिवस गेले, 5 दिवस गेले, 6 दिवस गेले, पण बापानं त्या ठिकाणं गाडी घेऊन दिली नाही, बरं का. बापानं गाडी घेऊन दिली नाही. सगळीकडे बघतोय माझा बाप मला गाडी घेऊन देणार होतं. बापाचा अधिकार वर्णन करत असताना बापाचं शास्त्र असं सांगतं, अरे बापाचं लेकीवरती एवढं प्रेम आहे. जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला गेले ना, वैकुंठाला जाताना त्यांची लेक घरी नव्हती. ज्या वेळेस लेक माहेरात आली ना, त्यावेळेस लेकीने विचारलं, आई बाबा कुठे आहेत ग. आई बाबा दिसत नाही. बाबा कुठे आहेत, बाबा कुठे आहेत. ज्यावेळेस भगीरथनी बापाला आवाज दिला, बाबा माझ्यासाठी तुम्हाला यावं लागतंय बाबा. अरे वैकुंठात गेले रे तुकोबाराय, आपल्या लेकीसाठी पुन्हा माघारी आले. एवढं प्रेम बापाचं आहे का बरं का. एवढं प्रेम बाप करतो. भगीरथीसाठी तुकोबाराय माघारी आले. एवढं शास्त्र सांगतं ऐका. लेकीवरती प्रेम आहे, त्या मुलावरती तितकंच प्रेम आहे. त्या मुलाकरता सगळेजण विचार करतात. मुलगा बघतोय त्या ठिकाणी बाप 2 दिवस झालं, 3 दिवस झालं मला गाडी घेऊन देत नाही. बाबा मी घर सोडून चाललोय, निघून चाललोय, मला आता थांबायचं नाही. सगळ्यांकडे बघितलं, बापाला सोडून निघालाय. रागाच्या भरामध्ये बापाला घर सोडून निघालाय. अरे एकुलता एक मुलगा बापाला सोडून निघालाय. जात असताना रागाच्या भरामध्ये बापाची चप्पल पायात घातली. बापाची चप्पल पायात घातल्यानंतर त्याच्या लक्षात आलं, अरे ज्या बापाची चप्पल मी पायात घातली आहे ना, त्या बापाच्या चपलीला खिळा मारलेला आहे. अरे याच बापानं मला काल 2,500 रुपयाचा बूट घेतलाय. माझ्या बापानं स्वतः करता बूट घेतला नाही. हा बाप आम्हाला कधी कळालाच नाही. पुढं 2 पाऊलं पुढं गेल्यानंतरनं त्यांनी पाहिल्यानंतर त्यांनी एसटीला थांबवलं. एसटीत चढला. विचार केला आता बापासाठी थांबायचं नाही, मी माझ्या स्वतःच्या पायावरती उभा राहणार. बापासाठी थांबायचं नाही. एसटी मध्ये थांबल्यावरती कंडक्टर तिकीट काढायला आला. पाकिट उघडलं. त्याच्या लक्षात आलं की बाबा रे मी चुकीनं इथं बापाचं पाकिट घेऊन आलोय. ज्या बापाचं पाकिट मी घेऊन आलोय ना, त्या बापाच्या पाकिटात 1ही रुपयाची नोट नाही. माझ्या बापाच्याकडे पैसेच नाहीये आणि मी
माझ्या बापाला काय मागतोय? गाडी मागतोय. कुठून आणेल माझा बाप? ऐका बरं का, त्या बापाच्या पाकिटात 2 त्या ठिकाणी चिठ्ठ्या होत्या. पहिल्या चिठ्ठीत लिहिलं होतं, बापाच्या ऑफिसमध्ये एक खेळ होता, तिथं साहेबांनी सगळ्यांना चिठ्ठ्या दिल्या होत्या. तुम्हाला जे जे आवडतं ना ते ते त्या चिठ्ठीमध्ये लिहायचं. सगळ्यांनी काय काय लिहिलं? ह्यानी काय लिहिलं? मला ऑफिसला जाताना नवे कोरे बूट घालायला फार आवडतात. ऐका बरं का, ज्या बापाला ऑफिसला जाताना नवीन बूट घालायला आवडतात, ज्या बापाचं स्वप्न आहे नवीन बूट घालून त्या ठिकाणी ऑफिसला जायचंय, त्या बापानं आयुष्यभर स्वतःसाठी कधी कपडे घेतले नाही, स्वतःसाठी बूट घेतले नाही. याही पुढचं बोलू. अरे ज्या बापाला 4 चौघांमध्ये उभा असलं कोणी म्हटलं ना चल हॉटेलला जेवायला जाऊ, बाप म्हणतो आज नको रे, उद्या जाऊ, आज माझ्याकडे पैसे नाही. 10व्या मिनिटाला लेकीचा फोन येऊ द्या, बाबा मला एवढे एवढे पैसे पाहिजे. 2ऱ्या मिनिटाला बाप पैसे लेकी करता देतो. अरे जो स्वतः 10 रुपयाचा चहा मित्रांना पाचताना 1000 वेळा विचार करतो ना, त्याचं नाव बाप असतो. हा बाप स्वतःसाठी कमी आणि इतरांसाठी जास्ती राब राब बघतो. ऐका बरं का, त्या दोन्ही चिठ्ठ्या ठेवल्या आणि धावत पळत बापाकडे गेला. बापाला विचारलं, बाबा शोधतोय, सगळे घरभर बाबांना शोधतोय, पण बाप दिसत नाही. लक्षपूर्वक ऐका, सगळीकडे बापाला शोधलं, तो बाप आम्हाला दिसला नाही. धावत पळत एक्सचेंज ऑफरच्या दुकानात गेला. आपला बाप उंबरटे झिजवणारा बाप आम्हाला कधी कळाला नाही. त्या एक्सचेंज ऑफरच्या दुकानामध्ये गेला, 2री चिठ्ठी बघितली. त्या चिठ्ठीत असं लिहिलं होतं, जुनी गाडी देऊन टाका आणि नवी गाडी घेऊन जा. अरे माझ्या बापाने ज्या वेळेस नोकरीतला पहिला पगार आला होता ना, त्यावेळेस त्या पहिल्या पगारानं छोटी 2 व्हीलरची गाडी दिली होती. बापानं लेकासाठी स्वतःची जुनी गाडी दिली आणि नवीन गाडी तिथं उभा केली. मुलगा धावत धावत गेलाय एक्सचेंज ऑफरच्या दुकानामध्ये. अरे एवढे शिकलेले लोक तिथं, माझा बाप त्या एक्सचेंज ऑफरच्या दुकानाच्या पायरीवरती बसलाय. कोणासाठी? बोला ना, कोणासाठी? लेकाला गाडी घ्यायची म्हणून उंबरटे जिजवणारा बाप आम्हाला लक्षात राहिला नाही. आयुष्यभर घरासाठी, दारासाठी, परिवारासाठी हा बाप दहाय मोकलून कष्ट करत राहिला. त्या बाप आम्हाला कधी कळालंच नाही. जेवढं कष्ट सहन करता येईल तेवढे कष्ट सहन केले. कशा पद्धतीने हा सोन्याचा संसार मला उभा करायचा आहे आणि खऱ्या अर्थानं या संसारासाठी अपार कष्ट त्या बापाने केलं. आम्हाला तो बाप कळाला नाही. लक्षपूर्वक ऐका, हा बाप आम्हाला कधी कळणार आहे का? नाही. काय करता आलं? तुम्ही पुस्तकी घेतलेलं ज्ञान तुम्हाला कामी येत नाही, पण आईबापाने दिलेले संस्कार आपल्या आयुष्यात इतके असतात की ते शेवटपर्यंत कधी. एका मुलाला ऑफिसमध्ये नोकरी लागण्याकरता शिकला, माणसाला असं वाटतं आम्ही 2 पुस्तकं शिकलो का आम्ही सुशिक्षित झालो. ऐका बरं का, सुशिक्षित होण्यापेक्षा आम्हाला थोडं कळायला लागलं, आम्हाला थोडासा टाळ वाजवायला लागला, एखादी चाल म्हणायला लागलं का आपण आपल्या बापाला इकडच्या भाषेत असं म्हणतात की उलट बोलतो. मराठवाड्यात गेल्यावर काय म्हणतात? डाफरतो. इकडं काय म्हणतात? असंच म्हणतात ना, दोन्ही एकच भाषा, पण तिकडं असं म्हणतात डाफरतो. आपल्या इकडं गठुडं म्हणतात. मराठवाड्यात विदर्भात गेलं ना गबुळ म्हणतात. काय प्रांत देश बदलला का वेगवेगळ्या भाषा. बापाला आपण त्या ठिकाणी उलट बोलतो. काय म्हणतो? बाबा तुम्हाला काही कळत? अरे आयुष्यभर ज्या माणसानं, ज्या बापानं ह्या आपल्यासाठी सगळ्या गोष्टी केल्या, हाडाच्या काढ रक्ताचे पाणी केलं, तो बाप आम्हाला कळाला का? आयुष्यात नाही काही कळालं तरी चालेल, हा देह पुन्हा मिळणार नाही. मेल्यानंतर ना बापासाठी रडण्यापेक्षा अरे जिवंत बापाला दिवाळीमध्ये घेऊन जा दुकानामध्ये, नवीन कपडे घ्या. मेल्यानंतर ना त्या बापाच्या प्रेतावरती कपडे टाकून तुमचा बाप माघारी येत नाही दादा. आयुष्यभर रडाल, आयुष्यभर तुम्ही रडत बसाल. बाबा या ना माघारी. बाबा 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 म्हणू मी कुणाला. बाबा 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 म्हणू मी कुणाला. तळहाताचा पाळणा दोन्ही डोळ्यांचा आईना. आयुष्यभर जीवन जगत असताना या तळहाताच्या फोडाप्रमाणे त्या बापानं आईनं आम्हाला जपलंय. आणि ते बाप मरण पावल्यानंतर आम्ही कोणाकडे पाहून रडायचं. अरे जोपर्यंत बाप जिवंत आहे ना
तोपर्यंत नेहमी सांगत असते आपला बाप आहे ना म्हणून आपल्याला खऱ्या अर्थानं बाजारातली सगळी खेळणी आपली आहेत. जोपर्यंत आपला बाप जिवंत आहे ना समाजात आपल्याला किंमत आहे. जोपर्यंत आपला बाप जिवंत आहे ना बाप सगळ्या कार्यक्रमात गेलं का पहिले म्हणतात हा अमक्या अमकाचा मुलगा आहे बरं का. अरे बाप निघून गेल्यावरती आमची ओळख संपते. बाप निघून गेल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी कोणाकडे बघायचं सांगा ना. इतकं कष्ट बापासाठी आहे, इतकं कष्ट. आयुष्यभर जीवन जगत असताना तेव्हा कोणी मुली यांना जगवण्यासाठी घर बाय कोणी मुले यांना जगवण्यासाठी बाप होतो वेडा पिसा एका पैशासाठी. तुमचा बाप जर ड्रायव्हर असेल ना ऐका बरं का तुमचा बाप जर ड्रायव्हर असेल ना तर त्या ठिकाणी एक चक्कर मारली ना त्या रिक्षामधून फक्त 200 रुपये मिळतात. दुसरी चक्कर मारली ना 400 रुपये मिळतात. दिवसभर चक्रा मारल्या तर हाताकाठीशी फक्त 1000-1200 रुपये येतात. मुलीची फी भरायला गेलं तर तिथं 2500 रुपये फी आहे. तो बाप जर त्या ठिकाणी तुमचा बाप जर एखाद्या ठिकाणी वॉचमन असेल ना 5000 शिवाय जास्ती पगार नाही दिला जात बाबा. पण आयुष्यभर ते 5000 असू द्यात ते 1200 रुपये असू द्यात त्याच्याकडे बघून आनंद मानतो. ऐका ना दिवाळीचा सण असेल ना आणि तुमचा बाप जर मेथीची भाजी घेऊन बसला ना दुकानात विकायला त्या ठिकाणी टपरीवरती बसला ना बाप काय म्हणतो ऐका ना आपण दुकानात गेल्यावरती 1000 वेळा विचार करतो असं करा 10च्या 2 देऊन टाका. तो बाप रडतो आज दिवाळी आहे ना असं करा आजच्या दिवशी तरी 10 रुपये द्या. उद्या तुम्ही फुकट घेऊन जा पण माझी लेकरं घरी फराळ करण्याकरता माझा बाप मिठाई घेऊन येणार आहे म्हणून माझी लेकरं घरी वाट बघतायत. मी माझ्या मुलीला शब्द दिलाय एवढ्या दिवस जा कसं तरी शाळेत ताईडे तुला 4 दिवसांनी मी नवीन ड्रेस. अरे त्या मुलीला शब्द दिलाय निदान आजच्या दिवशी तरी पैसे वाढवून द्या ना. आजच्या दिवशी तरी साहेब मला पगार मध्ये वाढ द्या ना. हे सगळ्यांचे उंबरटे झिजवणारा बाप आमच्या लक्षात नाही. ऐका बरं का घर बाय कोणी मुले यांना जगवण्यासाठी बाप होतो वेडा पिसा एका पैशासाठी उलाढाल करतो हा बाप फक्त घरासाठी. उलाढाल करतो हा बाप फक्त घरासाठी. शिव्या शापा या जगाचे बाप घेतो सारे माती. शिव्या शापा या जगाचे बाप घेतो सारे माती. मुलांनी हट्ट करावा आणि बापाने तो ऐकावा. त्या ठिकाणी बाप सगळ्यांची उंबरटी झिजवतो. अरे एखाद्याने म्हटलं ना बाबा मला 4 व्हीलर घ्या की हो सगळ्यांच्या घरात 4 व्हीलर आहे. आजपर्यंत भावकीने नावं ठेवली आजपर्यंत सगळ्यांनी नावं आम्हाला ठेवली पण माझ्या बापानं 4 व्हीलर घेतली नाही कारण की आमच्या शिक्षणाकरता पैसा वापरला. ऐका ना दादा सगळं कष्ट ज्यावेळेस पोरांनी सांगितलं मला अशी गोष्ट घ्यायची बाप मित्राजवळ जाऊन धाय मोकलून रडतो असं कर 50,000 रुपये मला दे. 50,000 रुपये उसने मागणारा कोण आहे बाप आहे. ऐका बरं का बाप म्हणजे रे कसा जसा पाण्यातला मासा. बाप म्हणजे रे कसा जसा पाण्यातला मासा. उभ्या जन्मात तुला आता मिळणार कसा. उभ्या जन्मात तुला आता मिळणार कसा. आयुष्यभर आम्ही एवढं करू शकतो एवढंच करा.
प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक दिवस आपला शेवट आहे, पण एक काम करा, आयुष्यात एकदा तरी त्या ठिकाणी आई बापांसाठी सगळं काही करा. तुम्ही नाही चांगलं करता आलं हरकत नाही, नाही तुम्हाला कुणाचं वाईट करता आलं करू नका, नाही कुणाचं चांगलं करता आलं करू नका, पण ऐका ना, लक्षपूर्वक ऐका, आयुष्यात एक करा. जोपर्यंत आपण जिवंत आहे ना तोपर्यंत आपल्यामुळं आपल्या बापाच्या चेहऱ्यावरती आनंद येईल एवढं काम करा. झालंय तुमचं आयुष्य सार्थकी. एवढं जर केलं ना, खऱ्या अर्थानं तुमच्या आयुष्याचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. सगळ्या परिवाराला दुःख आहे. खऱ्या अर्थानं काशीद कुटुंबाला वाजले ना बारा, खऱ्या अर्थानं कैलासवासी विजयदादा बब्रुवान काशीद यांना खऱ्या अर्थानं आज सगळेजण यांच्या परिवाराच्या दुःखामध्ये समाविष्ट होण्याकरता आलेले आहेत. ज्या ज्या वेळेस आमच्या वडिलांचं नाव कुठेतरी निघेल, कुठेतरी बापाचं वर्णन केलं जाईल, जगाच्या पाठीवरती आकाशदादा असतील, किरणदादा असतील आणि जयश्रीताई असतील, हे तिघांनाही दुःख, हे तिघही मिळून खऱ्या अर्थानं आयुष्याच्या पाठीवरती ज्यावेळेस बाबा हा शब्द उच्चारला जाईल ना, त्यावेळेस त्या बापाचं कौतुक करताना आम्हाला प्रत्येक ठिकाणी बापाचा आशीर्वाद, प्रत्येक ठिकाणी बापाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून पुन्हा पुन्हा त्या बापाची आठवण संपूर्ण कुटुंब काढतोय. या कुटुंबाला, त्या संपूर्ण काशीद परिवाराला या दुःखातून सावरण्याकरता भगवान पंढरीचे पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी संपूर्ण सुना असतील, नातवंड असतील, त्यांच्याही वाटेला दुःख आहे, सगळ्या परिवाराला दुःख आहे. यातून आपण सावरण्याकरता शक्तिबुद्धी पांडुरंगाकडे मागूया. आपण सर्वजण त्या ठिकाणी त्यांच्या दुःखामध्ये समाविष्ट होऊया. आज खऱ्या अर्थानं अतिशय सुंदर या ठिकाणी ज्यांनी गायन केले असे सर्वच त्या ठिकाणी आदरणीय श्री बाबा सगळ्यांच्या चरणी माता. इथं फुलं वर्षाच करतात ना, तुमच्या हातामध्ये जी फुलं आलेली आहेत ती खऱ्या अर्थानं सगळ्यात शेवटी ज्यावेळेस निर्वाणीचा अभंग होईल, तो अभंग झाल्यानंतर तुमच्या हातातली फुलं ज्यावेळेस पुंडलिक वरदाचा गजर होईल त्यावेळेस तुम्ही म्हणायचे झालेली सेवा. या ठिकाणी आजचा संपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी आज ऐकलाय तुम्ही आत्तापर्यंत, ठीक आहे, पण हा कार्यक्रम जर उद्या बघायचं म्हटलं, खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाचं संपूर्ण चित्रीकरण एका सुंदर अशा यूट्यूब चॅनलवरती येणार आहे, रंगकीर्तनाचा. या यूट्यूब चॅनलचे सर्व दादा त्यांच्याही चरणी माथा. या ठिकाणी सुंदर अशी साऊंड सिस्टीम दिली. या ठिकाणी नागनाथ स्पीकर कंदर भगत, या ठिकाणी त्यांनाही द्यावेत तेवढे धन्यवाद. अतिशय सुंदर, ज्यांनी मृदुंग वाजवलं नाही, ज्यांनी मृदुंगाला बोलायला लावलं असे असणारे. खऱ्या अर्थानं तुकोबारा यांच्या कीर्तनात विसोबा त्या ठिकाणी ठाकूर असायचे, साक्षात भगवंताचा अवतार. असे मृदुंग इतकं सुंदर वाजवलं, एवढं गरम होत असताना. दादांचं नाव काय? सुनील मोरे. तुम्ही मोरे घराण्यातलेच आहेत, त्यामुळे काही चिंता, तुझी चिंता त्याची सर्व आहे. त्यामुळे दादांना जोरदार टाळ्या वाजवून. हार्मोनियमवरती साथ ज्यांनी दिली असे असणारे आजोबांच्या वयाचे बाबाजींचं नाव साळुंके पोपट. पाहुणे का तुम्ही आमचे? त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्यांच्याही चरणी तुमचे नतमस्तक. बाबाजी खूप सुंदर, इतक्या वरती आवाज बाबांचा लागतो. खरं तुम्ही तर भजनातच असता, तुमच्या हरकतीवरनं लक्षात आलं गायनांच्या. बाबाजी गोरख महाराज, जोरदार बाबांसाठी टाळ्या वाजवा. काय वरती आवाज. बाबाजी तुमचं नाव? कृष्णा महाराज. तुम्ही पण कृष्णाचे अवतारे, सगळे देवच आले. जेथे कीर्तनाची जागा तेथे विनेकरी बाबा सुंदर, या ठिकाणी दादा सुंदर, महाराजही सुंदर. इकडं महाराजांनी चाल म्हणली, या ठिकाणी चोपदार बाबा, भालदार चोपदार, सगळ्यांच्या चरणी माथा. कोणाचं नाव राहिलं असेल तर या ठिकाणी समस्त या बाबांनी खऱ्या अर्थानं आकाशदादांचे वडील, आम्ही आकाशदादा, आमच्या संपूर्ण त्यांचे मित्र परिवार आलेले आहेत. खऱ्या अर्थानं या बापानं एका मुलीला आणि मुलाला एवढे सुंदर संस्कार दिलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या परिवारात आज तुम्ही बघत असाल एवढ्या लांबून लांबून सगळे मित्र परिवार आले. शक्यतो आज आपण माणसाशी माणसासारखं वागलं तर खऱ्या अर्थानं समाज आपल्यावरती नितांत प्रेम करतो. सगळे मित्रमंडळी आलेले आहेत. खऱ्या अर्थानं कितीही जरी आपण प्रयत्न केला तर ही पोकळी आपण त्यांची भरून नाही काढू शकत, पण अशाच पद्धतीने आयुष्यभर त्यांच्यासाठी तुम्ही आशीर्वाद रूपी तुमचे आशीर्वाद सगळ्यांच्या पाठीशी राहू द्या. झालेली सेवा पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी, तुम्हा सर्व मातापितांच्या चरणी समर्पित करते आणि सेवेला याच ठिकाणी पूर्ण